आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस हा सण साजरा केला जातो. गाय ही समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. दिवाळी हा पहिला सण जो समुद्रमंथन या पौराणिक प्रसंगाशी संबंधित आहे. असे म्हणतात, समुद्रमंथनाच्या वेळेस समुद्रमंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी संबंध जोडला आहे. दैवी गाय कामधेनू ही 7 महान देवांची देणगी म्हणून उदयास आली अशी मान्यता आहे. भगवान श्रीकृष्ण विष्णू अवताराशीही त्याचा संबंध आहे. समुद्रमंथनातून ज्या 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून वसुबारस हा सण साजरा केला जातो आणि या दिवशी व्रत करतात. त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला वसुबारसेची कथा सांगणार आहोत, पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे वसुबारसेची कथा. आटपाट नगर होते. तिथे एक कुणब्याची म्हातारी राहत होती. तिला एक सून होती. गाईगुरे होती, ढोरे म्हशी होत्या, गव्हाळी आणि मुगाळी ही वासरे होती. एके दिवशी काय झालं? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जायला निघाली. सुनेला तिने हाक मारली. मुली, मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून तिने विचारले. म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगांचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले. असे सांगून ती शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली आणि गहू मूग काढून ठेवले. खाली आली आणि नंतर गोठ्यात गेली. गव्हाळी आणि मुगाळी ही वासरे उड्या मारीत होती. गव्हाळी आणि मुगाळी या वासरांची आई रानात चरायला गेली होती. तिने त्या गव्हाळी आणि मुगाळी यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासूने पाहिले, तांबड मांस दृष्टीस पडले. तिने हे काय आहे म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. समजता चूक घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली, देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला ह्याची क्षमा करा. गाईवासरे जिवंत करा. गाईवासरे जर जिवंत झाली नाही तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवानं तिचा एक निश्चय पाहिला, निष्कपट अंतःकरण देखील पाहिले. पुढे संध्याकाळ झाली. गाई घरी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने काय केलं? देवाने गायीची ती वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत गायीकडे प्यायला गेली. गायींचे हंबरडे बंद झाले. म्हातारी देवाजवळ बसली असताना म्हातारीला काही कळेना हंबरडे का बंद झाले, हंबरडे का ऐकायला येत नाहीत. म्हणून ती उठून बाहेर आली. म्हातारी पाहते तर काय, गव्हाळी आणि मुगाळी वासरे जिवंत झाली. हे पाहून म्हातारीला आनंद झाला. सुनेला ते पाहून आश्चर्य वाटले. तसा घरातील सर्वांना आनंद झाला. नंतर संध्याकाळी तुळशी जवळ म्हातारीने गाईवासरांना बोलावले, त्यांची पूजा केली. गायवासरांच्या 4ही पायांवर पाणी अर्पण केले. नंतर गायवासरांना हळद, कुंकू, फुले आणि अक्षता वाहिली. त्यांना फुलांची माळ घातली. म्हातारीने गायवासरांची आरती केली. त्यानंतर गायीच्या अंगाला स्पर्श केला. म्हातारीने गायवासराच्या पाया पडल्या. त्यानंतर गायीला आणि वासरांना प्रदक्षिणा घातल्या. गव्हाळी आणि मुगाळी यांच्या जिवंत होण्याच्या आनंदाने गोडाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. त्यांना खायला दिले आणि देवाचे आभार मानले. नंतर तिने आणि घरच्यांनी जेवण केलं. म्हातारी आनंदी झाली. गायवासरासह सर्वजण आनंदात राहू लागली. तसे तुम्ही आम्ही होऊ ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी, देवा ब्राह्मणाचे दारी, पिंपळाच्या पारी. गायींच्या गोठी सुख संपूर्ण. तेव्हापासून या दिवशी गाय वासरांची पूजा केली जाते आणि वसुबारस हा सण साजरा करण्यात येतो. अशी आहे वसुबारसेची कथा. कशी वाटली ही कथा हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.